सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आमची आहे पार्टी आणि आम्ही चाललो आहे पार्टीला. म्हणजे आज आहे काय चिकन दोन प्रकार बनवणार आहे आम्ही आज. एक बनवणार आहे पोपटी आणि एक बनवणार आहे साधं चिकन. आणि बघा आमची पोरं वगैरे आले तिकडे. संकेत ब्रो, उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि आमची गावची पोरं तिन्ही टाकल्या खातात आमच्याकडे. बघतो हे तिन्ही टाकल्या होत्या उरलेले आहेत आमच्याकडे. आणि हे असं गावचं व्ह्यू बघा मस्त, म्हणजे शांत वातावरण असं आहे गावाला. सर्वप्रथम पोरं पार्टी करतोय. ते आता आम्ही पोपटी बनवतोय. पोपटी कशी बनवतात ती बघा आणि कशी होईल ती तुम्ही आम्हाला सांगा. हे चवीनुसार मीठ आहे. हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे संडे गरम मसाला आहे, स्पेशल आहे. संडे गरम मसाला आहे स्पेशल, तो आपल्याला चवीनुसार टाकायचा त्याच्यामध्ये. हे बेडकी मिरची पावडर आहे, कलरसाठी आहे ही, कलरसाठी बेडकी मिरची पावडर. हे हे चिकन मसाला आहे. जास्त बोलायला वाटत नाही. पावडर, हे हळद आहे. लागेल मला असं मला वाटतं. परत चिकन काढता येते. जास्त बोलतो तू पण जास्त वाटलं काय एक तर म्हणतात फॉलो होते. चवीनुसार मसाला आहे, कांदा आणि खोबऱ्याचा तो वाटप आहे. आणि आता त्याच्यावरती आम्ही तेल टाकणार आहे. तेल आमचे राजू नवलू देत आहेत मला फोडून पॅकेट एकदम पद्धतशीर, कारण पोपटी त्यांनाच खायची आहे. त्यांची खूप इच्छा होती की आम्हाला पोपटी खायची आहे, सागर पोपटी खायची आहे. तर मी बोललो त्यांना मी तुमच्यासाठी काहीतरी करून देतो वेगळं माझ्या पद्धतीने. आणि आता हे असे पोपटी घ्यायचे, मॅरिनेट करायचं चांगलं मस्तपैकी सगळे मसाले एकदम पद्धतशीर. आणि मस्त एक असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे एकदम चवीनुसार. एकदम बघा कलर पण बघा असं एकदम लाल लाल आहे. त्याला अजून टेस्ट येणार. त्याला आता असं मॅरिनेट करणार मस्त हाताने आणि त्याला अर्धा तास आम्ही असं ढाकण लावून मस्त ठेवणार त्याला. मग ते चांगलं ऑइल सॉफ्ट होणार चिकन एकदम. आणि आम्ही थोड्या वेळाने मग नंतर असं मॅरिनेट करून झाल्यानंतर आणि आम्ही असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे असं आमचं हे झालं आहे बघा. प्रथमेश आमचे दाखवत आहेत. हे असं मॅरिनेट करून पूर्ण झालेलं आहे. तर आम्ही आता हे असं ढाकण लावून बंद करून ठेवणार आहे अर्धा एक तास. आणि आम्ही नंतर मग खाली मळ्यामध्ये जाऊन त्याला ओपन करून ह्याच्यामध्ये टाकणार. अंडी टाकणार, बटाटे टाकणार, शेंगा टाकणार, मस्त भांबरूट टाकणार. आणि आम्ही तुम्हाला ह्याच्या पुढची प्रोसेस आहे ती आम्ही थोड्या तुम्हाला मळ्यात गेल्यानंतर तुम्हाला प्रोसेस दाखवतो काय असते. व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. हे मॅरिनेट केलेलं चिकन घेऊन आलो इथे मळ्यामध्ये. सर्व पोरं आहेत. हा हे मस्तपैकी मटका आहे. आणि हे मटक्यामध्ये आता आम्ही पहिले केळीची पानं टाकतो एकदम खाली, की तो मटकं चांगलं हे राहण्यासाठी. खालून मटक्याला काही लागलं नाही पाहिजे, जास्त जळलं नाही पाहिजे मटकं. त्यासाठी आम्ही इथे हे पहिले ही टाकतोय की आपली पानं. आणि भांबरूट कुठे आहे राजू? भांबरूट घेऊन ये ना राजू, भांबरूट लागणार आहे आपल्याला. थोडा टाकायचा असतो, जायला नको म्हणून. बॅटरी भांबरूट लागेल अजून. हां भांबरूट टाकतो आम्ही थोडा. ते म्हणजे खाली पानं पण टाकले आहेत मस्तपैकी. हे बघा असं टाकलं आहे आम्ही. आणि अजून टाकणार आहे थोडा भांबरूट, कारण मस्तपैकी ही पोपटी आहे. मस्तपैकी ह्याच्यामध्ये आता आम्ही मॅरिनेट केलेलं थोडं चिकन टाकतोय. हे थोडं चिकन आहे. हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता कसं मॅरिनेट झालं आहे मस्त एकदम. आम्ही अर्धा एक तासापूर्वी मॅरिनेट करून ठेवलं होतं वरती समीरच्या घरी.
हे आम्ही थोडं चिकन आता त्याच्यामध्ये टाकतोय. हे बघा कसं टाकतोय, चिकनमध्ये टाकतोय. तर आम्ही हे थोडं हे बघा हे चिकन टाकलंय, त्याला मी आता इथे सेटअप करणार आतमध्ये मटक्यामध्ये असं पद्धतशीर असं हे टाकणार आहे. बरोबर, हे चिकन टाकलेलं आम्ही. आता राजू नवलं आमचे बोलत आहेत की सागर थोडं त्याच्यावरती काहीतरी वेगळं काहीतरी करायला लागेल. त्यासाठी आता आम्ही राजू नवलू कुठे आहेत त्यासाठी हे आम्ही अंडं टाकतोय. हे बघा आता आम्ही अंडी टाकतो त्याच्यावरती, पाहू शकता तुम्ही. हे अंडी आम्ही असे सेटअप केले आहे याच्या आतमध्ये. 2-3 बटाट्याची पोळी. आणि आमचे प्रथमेश कुळियात खूप छान व्हिडिओ बनवतात. एक आमचे यूट्यूबर आहेत गोवळमधले. आणि राजू नवलू मला एक अंडं दिलं अजून तर बरं होईल असं मला थोडं वाटतं आहे. आणि तुम्ही हे झालेलं आहे. आणि आता आम्ही थोडी हे बटाट्याचे हे टाकतो आहे त्याच्यामध्ये आतमध्ये, ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून टाकतो आहे. बटाटे ह्याच्यामध्ये मॅरिनेट करतो आहे चिकनच्या ह्याच्यामध्ये, पाहू शकता तुम्ही. हे बटाटे आहेत, हे मॅरिनेट केले. ते आता अंड्याच्या वरती आम्ही बटाटे टाकतो आहे. आणि हे झालेलं आहे मॅरिनेट टाकलेले आम्ही बटाटे टाकले आहे. बरोबर, ही टाकले अशी प्रथमेश दाखवू शकतो तुम्हाला. आणि आता आम्ही हे थोड्या शेंगा टाकतो त्याच्यावरती आहे. त्याच्यानंतर परत आमचा दुसरा थर येणार त्याच्यावरती, पण पहिल्या शेंगा पण आम्ही टाकून घेणार. हे बघा हे शेंगा पण टाकले आहेत, ते मी पूर्ण असं सेटअप करून घेतो. यामध्ये थोड्या शेंगा जास्त टाकतो. आणि हे बघा हे शेंगा टाकलेत मी ह्याच्यामध्ये. आणि थोडं चवीनुसार परत त्याच्यावरती, कारण शेंगा मॅरिनेट केले नाही आहे मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं आम्हाला मीठ टाकायला लागणार त्याच्यावरती. ते आम्ही टाकलेलं आहे एकदम पद्धतशीर, पाहिजे तसं. थोडं अजून एक थर लावायचा राजू याच्यावरती ना, थोडं पोपटी असते त्याच्यामुळे चांगली होते. हा मॅरिनेट करून टाकलाय तो थोडा साईडनं आम्ही लावणार आहे. चांगली चून अंडी भांबरूड लागणार आहे आम्हाला. काम करशील तर राजू नवलू इथे मी लावले. परत अंडी टाकू का याच्यावरती थोडी? ठीक आहे, मी परत अंडी टाकतोय राजू. हां तर राजू मी शेंगा वरती टाकेन, ते थोडं हे हां. तर मी ह्याच्यावरती अंडी टाकले. राजूचा आवाज घेऊ नको. तर मी अंडे टाकले, थोडं शेंगा टाकतो. शेंगा टाकायचे राजू. बटाटे टाकायचे का थोडे अजून? नाही राजू बस खूप झाली, भरपूर झाली. मी चोनतो जरा, थांबा राजू. कसं माहिती आहे एक होईल आरामात. नाही झालेलं आहे. जास्त टाक ना याचे. थोडी बटाटे टाकायचे आम्हाला आता, थोडी एक भरपूर झालेलं आहे राजू आपल्याला असं वाटतंय मला. कारण थोडं काय थोडे शेंगा टाकूया ना आपण यामध्ये, अजून थोड्या शेंगा टाकतो आम्ही. थोडा शेंगा टाकतोय आणि मॅरिनेट करायला थोडा हा मसाला राहिलेला आहे, तो मसाला आता ओतलेला अंडा तो मी थोडा मसाला टाकतोय इथे. थोडा शेंगांना पण मॅरिनेट होऊन जाईल. बरोबर. आता मीठ टाकून केळीच्या पानं बांधून ठेवायचा. तू बोलतो मधी एक कोपटी बनवून तुला एक तास लागलो. आता पुढची कोपटी चिकन कसं बनवशील तू? ऋषीला काय बोलणार आता आपण? अंडी फुटवलं कसं भांबरूट टाकलेलं आहे. तिकडून तरी बोलत मध्ये आवाज येतो प्रॉपर. हे बघा तुम्ही, प्रथमेश तुम्हाला दाखवेल की आम्ही आता पॅक करतो आहे. पोपटी आपली रेडी झालेली आहे मॅरिनेट करून सर्व करून. तर त्यासाठी आम्ही
हे भांबरूट ते टाकलेला आहे तो पूर्ण असं साईडने चांगला चोंदून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आतमध्ये जे टाकले आपण सर्व ॲटम ते एकदम चांगले व्यवस्थित झाले पाहिजे. आणि बाहेर येऊन येईल. हे इथं पान पण टाकतो त्याच्यामध्ये. हे तर थोडं दोन्ही एकसाथ राहतो असा पितो आणि असं चांगलं असं मॅरिनेट करून एकदम आतमध्ये असं गव्हात नाही नाकडं लागते, नाकडाने चांगली प्रॉपर होईल. लाकडा इथे पेटव ना कधी फिरतो. काही नाही ते माझा माझ्या तुझ्या माती येत आणि राजू अजून का चोर बा अंडी बुट्टी दोन डोळे पण टाकले. दाबलं सवार. टमाटे पण टाकायचे. केळीची पानं टाकतो, मॅरिनेट करून केळीची पानं टाकतो मस्तपैकी. तुला बोललो होतो अजून बसेल चिकन जरा अंडी टाकूया आता ती थोडी बस तुका ओके ओके बांधून बघा असं हे. आणि एकदम बांधून नाही घ्यायचं असं ते हे प्रॉपर हे असं केलंय, एकदम पद्धतशीर झालेलं आहे आपलं. एकदम पोपटी बनवून एक मटकं तयार मटका झालेलं मस्त रेडी तयार झालेलं आहे आपलं. तर आपण हे आता थोडं साईडला ठेवून आपण दुसरं मटकं घेऊया. तर आता आम्ही दुसरं मटकं घेतोय. दुसरी पाहता नाही अगर तुम्ही इकडे वरती तुटू नका, नाही तर ते तुटून जाणार. आणि दुसरं मटकं आम्ही घेतोय तयार करायला. त्याच्यामध्ये भांबरूट, थोडा केळीची पानं हे आम्ही टाकणार आहे याच्यामध्ये. बाकी किती पण नवकाच बोल, आवाज आवाज प्रॉपर आहे ना. राजू हे बघ असे ते आम्ही असं परत सेकंड हे बनवतोय आम्ही. सेम प्रोसेस ना. सेम प्रोसेसमध्ये आपण असं करतोय परत थोडी. हा मग आता हे राहू द्या. दुसरं मडकं पण तयार झालेलं आहे ते सागराचं. कुठे गेला आणि कोण गेलो. गावच्या पोरांची एक फुटात आणि मुंबईच्या पोरांची एक फुटात. गावचे भरपूर बरोबर आहे. मुंबईचे हे बघ राजू बिजू मुंबई हौशीन खाणार आहेत. आम्हाला काय टेन्शन नाही. बरोबर बरोबर पेचंडलं थांबा रे कवटा पण त्यांच्यात हात नाही टाकू तो. हे परत हे राखो ते वाट्याने बिट्याने सगळे खायचे. चिकन नाही इला अजून खावा खावा आता. चला बसा चला बसा रे. सचिन बाहेर ठेवलं पुढे सचिन सही अंडा घे. खावा खावा बिंदास खावा. बाबा तुला काय त्रास होतो, तुला बोलायचं का याच्यावर बाबा. पाण्यामध्ये टाकले और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. रुको जरा सबर करो. टाकले अरे तो ठोका राजू काय खायचं सांग ना. राजू काय एक तरी तुकडं भेटत काय सांग.
तो हात घालू बाबा त्याचा ओतून होऊन दे रे थांब ना याला गावच्या एके पोरानं हात नाही घेतला